नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण खूप महत्त्वाचा कन्सेप्ट स्टडी करणार आहोत, जो 4 मार्काला डिप्लोमा एक्झाममध्ये विचारला जातो आणि बीटेकसाठी 6 मार्कासाठी विचारला जातो. तो कन्सेप्ट आहे मॅक्झिमा अँड मिनिमा ऑफ फंक्शन्स ऑफ टू व्हेरिएबल. म्हणजे आपल्याला एखादं फंक्शन दिलं असेल दोन व्हेरिएबल मधलं एक्स आणि वाय मधलं, तर त्याची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. ओके, हे आज आपण स्टडी करणार आहे. त्याचं एक बोर्ड एक्झाम्पल आपण सोडवणार आहे. ते बोर्ड एक्झाम्पल काय आहे बघा. फाइंड दी लोकल मॅक्झिमा अँड मिनिमा ऑफ फंक्शन f of xy is equals to 2x square plus 2xy plus 2y square minus 6x. ठीक आहे, हे डिप्लोमाच्या विंटर 23च्या एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी विचारलेलं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, सो बघूया ना या फंक्शनची मॅक्झिमम किंवा मिनिमम जी काही व्हॅल्यू मिळते ती कशी फाइंड आउट करायची. सो पहिल्यांदा आपण काय करूया, दिलेलं फंक्शन लिहून घेऊया. सो गिवन फंक्शन आहे f of xy इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2y स्क्वेअर मायनस 6x. याला आपण इक्वेशन 1 ॲज्युम करणार. ओके, सपोज इन केस आपल्याला फंक्शन देत असताना इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये दिलं नसेल तर काय करा, त्याला पहिला इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये आणा आणि लेफ्ट हँड साईडला जे काही एक्सप्रेशन असेल एक्स आणि वाय मधलं त्याला काय ॲज्युम करायचं, एफ ॲज्युम करायचं. सो हे केअरफुली लक्षात ठेवा. ओके, सो ही स्टेप विसरायची नाही. आता आपल्याला देत असतानाच एक्झाम्पल एफच्या फॉर्ममध्येच दिलेलं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. ठीक आहे, सो काय करा, दिलेलं फंक्शन पहिल्यांदा इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये लिहून घ्या. आता इथे देत असतानाच आपल्याला एफ इज इक्वल्स टू म्हणजे फंक्शनच डायरेक्टली दिलेलं आहे. कधी कधी एक्झाममध्ये फक्त एक्सप्रेशन किंवा इक्वेशन देतात इक्वल टू समथिंगच्या फॉर्ममध्ये. सो काय करायचं, सगळ्या टर्म लेफ्टला करेक्ट करायच्या आणि ज्या काही लेफ्टला एक्सप्रेशन मिळेल त्याला काय ॲज्युम करायचं, एफ ॲज्युम करायचं. ठीक आहे, मग आता बघूया कुठल्याही फंक्शनची मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर पहिली स्टेप काय. सो बघा इथं लिहिलेत मी स्टेप्स. पहिली स्टेप आपण केली बघा, दिलेलं फंक्शनला काय ॲज्युम करा, एफ ऑफ एक्स वाय ॲज्युम करा. म्हणून मी सांगितलं होतं इक्वल टू 0 हे असलं पाहिजे. दिलं नसेल तर आपल्याला काय प्रॉब्लेमच नाही, आपल्याला दिलेलंच आहे. आता इथं एफ ऑफ एक्स वाय दिलेलाच आहे डायरेक्ट. सो पहिली स्टेप आहे, जे काही फंक्शन दिले ते डिफरन्शिएट करा पार्शली. ओके, आणि हे पाचीच्या पाची पार्शल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. कुठले, डेल एफ बाय डेल एक्स, डेल एफ बाय डेल वाय, आणि हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर, डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स डेल वाय आणि डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर. याच सिक्वेन्सनं आपण हे 5 डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणार आहे. सो ही आहे आपली स्टेप नंबर 1. ठीक आहे, सो कॅल्क्युलेट करूया. पहिला काय कॅल्क्युलेट करणार आहे मी, डेल एफ बाय डेल एक्स. सो बघा केअरफुली, डेल एफ बाय डेल एक्स कसं कॅल्क्युलेट करतात किंवा काय असतं हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर्समध्ये स्टडी केलेलं आहे. जर कोणी बघितलं नसेल तर माझे व्हिडिओ जे आहेत ते नक्की बघा. काय कॅल्क्युलेट करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला, डेल एफ बाय डेल एक्स. ओके, इक्वल टू, आता डेल एफ बाय डेल एक्स याचा अर्थ काय, जे काही फंक्शन दिलंय मला त्याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे एक्स सोबत. म्हणजे काय करायचं, फक्त आणि फक्त एक्स असणाऱ्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. बाकीच्या टर्म काय कन्सिडर करायच्या, कॉन्स्टंट. एक्सच्या टर्मच फंक्शन असणार, वायच्या टर्म काय असणार, कॉन्स्टंट असणार. ठीक आहे, सो मग आता याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. राईट हँड साईड जर तुम्ही ऑब्झर्व केली तर काय दिसतंय, 2 पेक्षा जास्त फंक्शनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे. मग असं आलं तर आपण काय करतो, डेरिव्हेटिव्हचा सम रूल यूज करतो. काय असतो सम रूल, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय करा, सेपरेटली कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, कोणासोबत घ्यायचं आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह, एक्स सोबत. म्हणजे त्या टर्म मध्ये जर एक्सची टर्म असेल तरच डिफरन्सिएशन करायचं. ठीक आहे, मग पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आपण, 2x स्क्वेअर. याच्यामधली एक्स मधली टर्म आहे का, आहे. कुठली आहे, एक्स स्क्वेअर आहे. ती सोडून अजून एक टर्म आहे, काय ती, 2. मग एक्स सोडून ज्या काही टर्म राहतात त्या काय असतात, कॉन्स्टंट असतात. हेच तर मिनिंग आहे पार्शियल डेरिव्हेटिव्हचं. ठीक आहे, सो एक्स सोडून जी काही टर्म राहिले 2 ही काय, कॉन्स्टंट आहे. आणि इनटू काय आलं,
एक्स मधलं फंक्शन आलंय. मग याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर आपल्याला कुठला रूल वापरावा लागतो? कॉन्स्टंट मल्टिपलचा रूल यूज करायला लागतो. कधी वापरायचं असतं? जर एखाद्या कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केलं असेल तर. मग इथं कॉन्स्टंट कोण आहे? 2 आणि फंक्शन कोण आहे? एक्स स्क्वेअर. मग काय येणार? तो रूल काय सांगतो? कॉन्स्टंटने जर फंक्शनला मल्टिप्लाय केलं असेल तर काय करायचं? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर ॲज इट इज. 2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर ॲज इट इज. इनटू काय करायचं? जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. कुठलं फंक्शन आहे? एक्स स्क्वेअर. मग हे एक्स स्क्वेअर काय आहे? पॉवर फंक्शन आहे. मग पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेतो? ती पॉवर ॲज इट इज. काय आहे पॉवर? 2 इंटू बेस. काय बेस? एक्स. आणि रेस टू काय लिहितो? ती पॉवर -1. सो 2 - 1 म्हणजे काय येतं? 1 येतं. सो एक्सला पॉवर 1 लिहिली तर काही फरक पडत नाही. एक्स रेस टू 1 परत काय येतं? एक्सच येतं. ठीक आहे, पुढे जाऊया. प्लस आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा? 2xy चं. मग पहिला चेक करा याच्यामध्ये एक्स मधली टर्म आहे का? आहे. कुठली आहे एक्स मधली टर्म? एक्सच आहे. मग ते सोडून अजून 2 टर्म शिल्लक आहेत. कुठल्या आहेत? 2 आणि y. मग या काय असणार? कॉन्स्टंट असणार. परत काय होते बघा? 2 आणि y या कॉन्स्टंटने फंक्शन एक्सला मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे परत आपल्याला कॉन्स्टंट मल्टिपलचा रूल वापरला पाहिजे. काय रूल? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर कुठले कॉन्स्टंट आहेत? 2y इनटू काय करायचं? जे एक्स मधलं फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. एक्स मधलं फंक्शन कुठलं आहे? एक्सच आहे. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं? 1 असतं. ठीक आहे, पुढे प्लस आता तिसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. चेक करा तिसऱ्या टर्म मध्ये एक्स मधली टर्म आहे का? नाहीये. म्हणजे ही टर्म काय झाली? कॉन्स्टंट टर्म झाली. एक्स नसेल तर काय होतं? ती पूर्ण टर्म काय होते? कॉन्स्टंट टर्म होते. आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतं? 0. ठीक आहे, मायनस आता चौथ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. 6x डेरिव्हेटिव्ह. चौथ्या टर्म मध्ये x ची टर्म आहे का? आहे. कुठली आहे? 6x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार, डिफरन्सिएशन घेणार. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. kx चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? k असतं. सो 6x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 6. ठीक आहे. सो आता आपण डेल एफ बाय डेल एक्स ची व्हॅल्यू लिहूया. सो देअरफॉर डेल एफ बाय डेल एक्स इक्वल टू, सिम्प्लिफाय केलं की आपल्याला डेल एफ बाय डेल एक्स ची व्हॅल्यू मिळून जाईल. काय मिळते बघा? 2 इंटू 2x म्हणजे काय? 4x प्लस 2y इंटू 1 म्हणजे काय? 2y. 0 नाही लिहिलं तर चालेल आणि शेवटी काय राहतं? -6. ठीक आहे. सो डेल एफ बाय डेल एक्स ची व्हॅल्यू मला मिळाली. काय मिळाली? 4x प्लस 2y -6. ठीक आहे. आता नेक्स्ट डेल एफ बाय डेल एक्स नंतर काय कॅल्क्युलेट करायचं आहे? डेल एफ बाय डेल वाय. ओके, कॅल्क्युलेट करूया. पाचीच्या पाची डेरिव्हेटिव्ह आपल्याला शोधायचे आहेत, हे लक्षात ठेवा. सो आता डेल एफ बाय डेल वाय याचा अर्थ काय? जे काही फंक्शन दिलंय त्याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचं आहे y सोबत. म्हणजे फक्त कुठल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण? y असणाऱ्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घेणार. आणि एक्सच्या टर्म काय कन्सिडर करणार? कॉन्स्टंट. ठीक आहे. परत राईट हँड साइडला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आहे म्हणजे काय करणार? प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. पहिल्यांदा आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार मी? 2x²चं. मग कुठल्या टर्मचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे? y असणाऱ्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह. मग 2x² मध्ये y ची टर्म आहे का? नाही आहे. म्हणजे काय झाला? हा कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मला माहिती आहे? 0. पुढे प्लस आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे? 2xy चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. याच्यामध्ये y असणारी टर्म आहे का? आहे. काय आहे y असणारी टर्म? yच आहे. मग ते सोडून जे काय राहिलंय, y ची टर्म सोडून जे काय राहिलंय, काय राहिलंय? 2x. हे काय असणार? कॉन्स्टंट असणार. मग आता आपला तिसरा रूल वापरायचा. कॉन्स्टंट ने जर फंक्शनला मल्टिप्लाय केलं असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आता या केसमध्ये कॉन्स्टंट कोण आहे? 2x. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. हा, आणि इनटू काय करायचं? जे फंक्शन आहे y मधलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. सो y मधलं कुठलं फंक्शन आहे? yच आहे. सो y चं डेरिव्हेटिव्ह y सोबत काय असणार? 1 असणार. ठीक आहे.
प्लस पुढे आता तिसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. चेक करा y ची टर्म आहे का तिसऱ्या टर्म मध्ये आहे. कुठली आहे ती y². ठीक आहे. आणि त्याच्यासोबत कोण आहे 2 आहे. मग हा 2 काय झाला कॉन्स्टंट. परत आपल्याला ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी कुठला रूल वापरला पाहिजे कॉन्स्टंट मल्टिपल. कॉन्स्टंट इंटू फंक्शनचा रूल काय आहे जो काही कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहा. सो कोण कॉन्स्टंट आहे 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. मग फंक्शन कोण आहे y². मग y²चं डेरिव्हेटिव्ह काय येणार y² हे पॉवर फंक्शन आहे. मग काय येणार डेरिव्हेटिव्ह पॉवर ॲज इट इज इंटू बेस काय आहे बेस y आणि रेस टू काय लिहिणार पॉवर -1. सो 2 - 1 म्हणजे काय 1. सो 1 पॉवरला लिहिलं नाही तरी काही फरक पडत नाही. सो 2 कॉन्स्टंट आहे तसा आणि फंक्शन y²चं डेरिव्हेटिव्ह 2y. ठीक आहे. मायनस लास्ट टर्म 6x आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. यात y ची टर्म आहे का नाहीये. म्हणजे हा काय झाला कंप्लीट कॉन्स्टंट टर्म झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मला माहिती आहे 0. ठीक आहे. सो डेल एफ बाय डेल वाय ची व्हॅल्यू आता आपल्याला मिळेल. बघा काय येते डेल एफ बाय डेल वाय ची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करूया. डेल एफ बाय डेल वाय ची व्हॅल्यू मिळून जाईल. 0 लिहायची गरज नाही. 2x इंटू 1 म्हणजे काय 2x प्लस 2 इंटू 2y म्हणजे काय 4y. ठीक आहे. सो डेल एफ बाय डेल एक्स मिळाला डेल एफ बाय डेल वाय मिळाला. 2 डेरिव्हेटिव्ह शोधले. आता तिसरं डेरिव्हेटिव्ह काय शोधायचं आहे डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर. ठीक आहे. डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर आपल्याला शोधायचं आहे. पहिलं तुम्ही व्यवस्थित लिहून घेतो. डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर. ओके. डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर कसं ऑब्टेन करायचं असतं हे सिम्बॉल ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेले आहेत. जर कोणी अब्सेंट असेल तर त्यांनी मागचे व्हिडिओ जरूर बघा. डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर म्हणजे कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं डेल एफ बाय डेल एक्स. इथं लिहिले बघा डेल एफ बाय डेल एक्स कोणासोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्स सोबतच. ठीक आहे. म्हणजे मला काय मिळेल डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर. सो डेल एफ बाय डेल एक्स हा जो आलाय याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे एक्स सोबत. ठीक आहे. घेऊया मग. म्हणजे एक्स ची टर्म फंक्शन आणि y काय असणार कॉन्स्टंट. ठीक आहे. मग पहिली टर्म बघा 4x आहे. यामध्ये x मधली टर्म आहे का आहे. कोणती आहे 4x. मग आपल्याला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहिती आहे kx चं डेरिव्हेटिव्ह काय असतं k असतं. सो 4x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 4 प्लस आता दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह 2y. यामध्ये x मधली टर्म आहे का नाहीये. म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 मायनस तिसरी टर्म बघा काय 6. यामध्ये x मधली टर्म आहे का नाहीये. मग काय झाला कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतो. सो केअरफुली लक्षात ठेवा डिफरन्सिएशन ज्यावेळी आपण x सोबत करणार आहे त्यावेळी फक्त x असणाऱ्या टर्म्सच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. x जर त्या टर्म मध्ये नसेल तर तो काय होतो कॉन्स्टंट होतो आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतो. सो देअरफॉर मला आता डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. काय व्हॅल्यू आली बघा डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर ची 4 प्लस 0 मायनस 0 म्हणजे किती 4. ठीक आहे. याला मी इक्वेशन नंबर 2 एज्युम करतो. ठीक आहे. डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर मिळाला. नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स डेल वाय. ओके. आता हा कॅल्क्युलेट करायचा आहे डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स डेल वाय. आता डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स डेल वाय म्हणजे कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं केअरफुली बघा सिम्बॉल मध्ये लिहिलेलं असतं डेल एफ बाय आउटर जो आहे डेल एफ बाय डेल वाय याचं डेरिव्हेटिव्ह कोणासोबत घ्यायचं इनर सोबत. कोण आहे इनर एक्स सोबत. डेल एफ बाय डेल वाय चं डेरिव्हेटिव्ह कोणासोबत घ्यायचं एक्स सोबत. मग आता आपण ऑलरेडी डेल एफ बाय डेल वाय शोधलाय. काय आहे व्हॅल्यू डेल एफ बाय डेल वाय ची 2x प्लस 4y. ठीक आहे. सो याचं डेरिव्हेटिव्ह आता आपल्याला घ्यायचं आहे कोणासोबत एक्स सोबत. म्हणजे हा एक्स सोबत डिफरन्शिएट करायचा आहे पार्शियली. म्हणजे फक्त आणि फक्त कुठल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं
एक्स असणाऱ्या टर्म्सचं. वाय ची टर्म काय कन्सिडर करायची? कॉन्स्टंट. ठीक आहे, मग सोडवूया. सांगा, ऍडिशन आहे म्हणजे परत प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली. पहिली टर्म आहे 2x. एक्स मधली टर्म आहे का? आहे. मग डेरिव्हेटिव्ह घेणार. कुठला फॉर्म्युला वापरणार? के एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं? के असतं. सो 2x डेरिव्हेटिव्ह घेणार 2 प्लस. तर दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. दुसऱ्या टर्म मध्ये एक्स मधली टर्म आहे का? नाही आहे. म्हणजे हा काय झाला? कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0 असतं. ठीक आहे. सो आपल्याला डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स डेल वाय ची व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली ती? डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स डेल वाय ची व्हॅल्यू 2 प्लस 0 म्हणजे किती? 2. ठीक आहे, याला मी इक्वेशन नंबर 3 एज्युम करतो. ठीक आहे, आता आपलं फक्त एकच डेरिव्हेटिव्ह शिल्लक राहिले, ते आपण कॅल्क्युलेट करूया. कोणतं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं राहिले बघा? डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर. ओके, सो आता आपण डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर कॅल्क्युलेट करणार आहे. आता डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर म्हणजे काय? कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर मिळतो. बघा इथं लिहिलंय, सरळ सरळ सिम्बॉल बघायचं. डेल एफ बाय डेल वाय याचंच डेरिव्हेटिव्ह कोणासोबत घ्यायचं? वाय सोबत. वाय स्क्वेअर म्हणजे वाय सोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो डेल एफ बाय डेल वाय च डेरिव्हेटिव्ह कोणासोबत? वाय सोबत. म्हणजे आता वाय मधल्या टर्म फंक्शन आणि एक्स मधल्या टर्म कॉन्स्टंट. ठीक आहे, सो याचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत घ्यायचं. ऍडिशन आहे, सो सेपरेट डेरिव्हेटिव्ह. हा, मग पहिली टर्म आहे 2x. याच्यामध्ये वाय मधली टर्म आहे का? नाहीये. म्हणजे हा काय झाला? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय? 0. पुढे प्लस दुसरी टर्म आहे 4y. याच्यामध्ये वाय मधली टर्म आहे का? आहे. कुठली आहे? 4y. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय असतो? फॉर्म्युला के वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? के. सो 4y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 4. ठीक आहे, सो डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळाली. काय आली ती? डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू 0 प्लस 4 म्हणजे काय? 4. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 4 एज्युम करूया. ओके, इथं आपली आता स्टेप 1 कंप्लीट झाली. आता स्टेप 2 काय बघा? जे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहेत म्हणजे डेल एफ बाय डेल एक्स आणि डेल एफ बाय डेल वाय हे दोन्ही कशाला इक्वेट करायचे? 0 ला इक्वेट करायचे. मला काय मिळतील? 2 इक्वेशन मिळतील. आणि काय करायचंय? ते 2 इक्वेशन सोडवायचे आहेत. कशासाठी? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. ओके, सो आता सेकंड स्टेप कडे आपण जाऊया. काय सेकंड स्टेप? जे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आलेत ते 0 ला इक्वेट करायचे. ठीक आहे, मग पहिलं डेरिव्हेटिव्ह काय बघा? डेल एफ बाय डेल एक्स इक्वल टू 0. जो काही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ते 0 ला इक्वेट करायचे. म्हणजे काय? डेल एफ बाय डेल एक्स 0 ला इक्वेट करायचं. आणि कोण 0 ला इक्वेट करणार? डेल एफ बाय डेल वाय पण आपण 0 ला इक्वेट करणार. अँड इक्वेट डेल एफ बाय डेल वाय टू 0. झिरोला इक्वेट करूया. ठीक आहे, हा. आता डेल एफ बाय डेल एक्स ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय? डेल एफ बाय डेल एक्स ची व्हॅल्यू 4x प्लस 2y मायनस 6. जी काय व्हॅल्यू आली ती 0 ला इक्वेट करा. ओके, केली. सिमिलरली डेल एफ बाय डेल वाय याची जी व्हॅल्यू आहे ती पण 0 ला इक्वेट करायची. अँड डेल एफ बाय डेल वाय काय बघा? डेल एफ बाय डेल वाय ची व्हॅल्यू 2x प्लस 4y. 2x प्लस 4y हा काय करूया? 0 ला इक्वेट करूया. ओके, मग ज्यावेळी मी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 ला इक्वेट करेन त्यावेळी मला 2 इक्वेशन मिळतील. ठीक आहे, आता या 2 इक्वेशनचा यूज करून म्हणजे सोडवायचे आहेत आणि याचा वापर करून आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. ही पण महत्वाची स्टेप आहे. आता बघा, दोन्ही लिनियर इक्वेशन आहेत. मग ज्यावेळी पण लिनियर इक्वेशन येतील त्यावेळी काय करायचं? एका कुठल्या तरी इक्वेशन वरून एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू शोधा. ठीक आहे, पण त्याच्या आधी जर आपण ऑब्झर्व केलं तर हे दोन्ही इक्वेशन सिम्प्लिफाय होतात. या बघा,
या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मला 2 ने भाग जातोय. सिमिलरली इथं पण जर चेक केलं तर या इक्वेशन मध्ये पण 2 ने भाग जातोय. सो मी काय करतो, पहिला इक्वेशन ना 2 ने भाग घालवतोय. ओके, जे सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे ते पहिला करून घेऊया. ठीक आहे. सो डिवाइड बाय 2. तर 2 ने डिवाइड केलं या दोघांना पण 2 न भाग जातोय. वेगवेगळा जात असेल तर तसं करा. याला 3 न याला 2 न जात असेल तर तसं करायचं. ठीक आहे. आता 2 न भाग घालवला, 4 ला 2 न भाग घालवला तर काय येणार 2. 2 ला 2 ने भाग घालवला म्हणजे काय येणार 1. मायनस 6 ला 2 ने भाग घालवला तर काय येणार 3. ठीक आहे. सिमिलरली इकडे पण 2 ने डिवाइड करायचं कारण 2 नेच भाग जातो याला पण. सो 2/2 म्हणजे काय 1. 4/2 म्हणजे काय 2 आणि 0/2 म्हणजे काय 0. ठीक आहे. सो सिम्प्लिफाय केलं. आता मी काय सांगितलं होतं मगाशी, या दोघांमधल्या कुठल्याही एका इक्वेशनचा यूज करून एकतर एक्स ची व्हॅल्यू शोधा किंवा वाय ची व्हॅल्यू शोधा. ओके, आता मी या सेकंड इक्वेशन वरून एक्स ची व्हॅल्यू शोधतो. ओके, याला मी काहीतरी इक्वेशन नंबर देतो नेक्स्ट, कारण हे दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहेत. 5. ठीक आहे. आता याच्यावरून मी एक्स ची व्हॅल्यू शोधतो. काय करायला लागेल मला, एक्स ची व्हॅल्यू जर शोधायची असेल तर +2y राईटला शिफ्ट करायला पाहिजे. मग +2y जर राईटला गेला तर काय होणार -2y. ठीक आहे. बघा, कुठल्याही एका इक्वेशन वरून तुम्ही एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू शोधा. नॉर्मली दुसऱ्या इक्वेशन वरूनच कॅल्क्युलेट करा. सो मला काय मिळाली, एक एक्स ची व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली, +2y मी राईट हँड साईडला शिफ्ट केला. काय मिळालं -2y. ओके, आता ही जी व्हॅल्यू मिळाली एक्स ची ती काय करायची, इक्वेशन 5 मध्ये सबस्टिट्यूट करायची. सिंपल आहे इक्वेशन सोडवणं. सो इक्वेशन 5 बिकम्स, इक्वेशन 5 मध्ये आपण ही एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय आहे इक्वेशन 5, 2x + y - 3 = 0. याच्यामध्ये जिथं x आहे तिथं काय करणार आहे आपण, x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. काय आहे ती -2y. निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, सो ब्रॅकेटमध्ये लिहा. काय व्हॅल्यू x ची -2y. ठीक आहे. आता हे सोडवूया आपण पुढच्या स्टेपला. ओके, बघा आता मग therefore 2 × -2y म्हणजे काय असतं बरं, 2 × -2y यांची मल्टिप्लिकेशन केली काय येणार, 2 आणि -2y ची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार -4y. ओके, +y आहे तसा, -3 आहे तसा, = 0. ओके, सोडवूया पुढे. आता याच्यामध्ये काय होतं, -4y आणि y ची ऍडिशन होते. किती येणार, -4y + y -4 मधून 1 गेला, काय राहणार -3. ठीक आहे. -4 + 1 म्हणजे -3y आणि हा -3 आहे तसा = 0. सो या इक्वेशन वरून मला कोणाची व्हॅल्यू मिळते, क्लिअर झालंय, y ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो काय करूया, y ची टर्म एका साईडला ठेवू आणि y नसणारी टर्म दुसऱ्या साईडला शिफ्ट करू. ओके, y ची टर्म कुठली आहे -3y, लेफ्टला ठेवली. y नसणारी टर्म कुठली आहे -3, राईटला शिफ्ट केली तर काय होणार +3. ठीक आहे. अजून y ची व्हॅल्यू मिळायची आहे, सो अजून शिफ्टिंग करायला पाहिजे. आता काय शिफ्ट करणार, y सोबत जो आहे कोण आहे -3, हा काय केलाय y ला मल्टिप्लाय केलाय म्हणजे राईटला गेल्यावर काय होणार डिवाइड होणार. ओके, सो y = कोणाला डिवाइड होणार, राईट हँड साईडला जो 3 आहे त्याला. सो 3 डिवायडेड बाय -3. ओके, -3 y ला मल्टिप्लाय केलाय त्यामुळे राईटला गेल्यावर काय होणार डिवाइड होणार. ठीक आहे. सो आता आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो y = 3/-3 म्हणजे काय प्लस मायनस मायनस आणि 3/3 म्हणजे काय 1. ठीक आहे. सो y ची व्हॅल्यू मिळाली, काय मिळाली, y ची व्हॅल्यू -1. आता राहिली कोणाची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू राहिली. आता कशी कॅल्क्युलेट करणार ती x ची व्हॅल्यू, ती जी काही y ची व्हॅल्यू आहे
ती कुठं सबस्टिट्यूट करायची? एक्स मधल्या इक्वेशन मध्ये, ज्याला आपण इक्वेशन नंबर काय दिलाय चेक करूया. पुट y इज इक्वल्स टू -1 इथे लिहिले बघा, इन इक्वेशन 6 जे आपलं एक्स इक्वेशन आहे त्याच्यामध्ये, इन इक्वेशन 6. ठीक आहे, काय हे इक्वेशन 6 x इज इक्वल्स टू -2y, याच्यामध्ये y च्या जागी मला काय लिहायचं आहे? -1. निगेटिव्ह नंबर आहे, सो परत लक्षात ठेवा ब्रॅकेटमध्ये लिहायचं. सो y च्या जागी -1 लिहिला. हां, ठीक आहे. आता मग x ची व्हॅल्यू काय मिळते चेक करा. सो दॅट इम्प्लाइज x इक्वल टू -2 आणि -1 ची मल्टिप्लिकेशन घेतली, मायनस मायनस प्लस, आणि 2 इंटू 1 म्हणजे काय? 2. सो x ची व्हॅल्यू मिळाली 2. ओके, सो ही स्टेप खूप महत्वाची आहे. डेल एफ बाय डेल एक्स आणि डेल एफ बाय डेल वाय झिरोला इक्वेट करून जे दोन इक्वेशन मिळतात ते सोडवायचे आणि त्याच्यावरून कोणाची व्हॅल्यू शोधायची? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू. सो द रिक्वायर्ड पॉइंट इज, ती सोडवल्यानंतर जो काही पॉइंट मिळाला तो आपण लिहूया. ओके, सो द रिक्वायर्ड पॉइंट इज, या पॉइंटला आपण काय म्हणतो? स्टेशनरी पॉइंट म्हणतो. ओके, सो काय आला रिक्वायर्ड पॉइंट? पहिला एक्स कोऑर्डिनेट लिहायचा, नंतर कुठला कोऑर्डिनेट लिहायचा? वाय. 2, -1. आता आपल्याला काय करायचं आहे? या पॉइंटला चेक करायचं आहे आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळणार आहे फंक्शनची का मिनिमम व्हॅल्यू मिळणार आहे फंक्शनची. ठीक आहे, ओके. सो सेकंड स्टेप आपली कंप्लीट झाली. डेल एफ बाय डेल एक्स, डेल एफ बाय डेल वाय झिरोला इक्वेट करून आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे. ठीक आहे, आता थर्ड स्टेप काय बघा. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ आर, एस आणि टी. आर म्हणजे काय? डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर जो आपण शोधलाय त्याला आर एज्युम करायचं. डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स वाय जो आपण शोधलाय त्याला एस एज्युम करायचा. डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर जो आपण शोधलाय त्याला टी एज्युम करायचा. या तिघांची व्हॅल्यू जो काही पॉइंट आलाय त्याला कॅल्क्युलेट करायची. ही स्टेप नंबर 3 आहे. ठीक आहे, सो स्टेप 3 आता आपण कंप्लीट करूया. सिंपल आहे. काय करायचंय? जो पॉइंट आलाय, कुठला पॉइंट मिळालाय आपल्याला? 2, -1. ओके, हा काय करायचा? तिन्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट करायचा. सो पुट द पॉइंट काय? 2, -1 म्हणजे x ची व्हॅल्यू काय असते? 2 आणि y ची व्हॅल्यू काय असते? -1. ही कुठे सबस्टिट्यूट करायची? इन इक्वेशन. आपण ऑलरेडी इक्वेशन दिलेले आहेत बघा, नंबर त्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे आहे 2, 3, 4 अज्युम केलंय. सो हा पॉइंट, जो काही पॉइंट येईल तो लक्षात ठेवायचा. काय करायचा? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट करायचा. ही काय आहे? स्टेप नंबर 3. पहिल्या 2 स्टेपच महत्वाच्या आहेत, तिसरी आणि चौथी स्टेप एकदम सिंपल आहे. ठीक आहे, सो जो काही पॉइंट मिळाला तो आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट करूया. मग पहिला कोणामध्ये सबस्टिट्यूट करणार? डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर मध्ये. ओके, त्याला काय अज्युम करायचं आहे? आर. ओके, काय करायचं आहे? डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर मध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं 2 लिहा, जिथं जिथं वाय आहे तिथं -1 लिहा. मग आता बघा, डेल स्क्वेअर एक्स बाय डेल एक्स स्क्वेअर मध्ये ना एक्स आहे ना वाय आहे, त्यामुळं सबस्टिट्यूट करायचा काही प्रश्नच येणार नाही. म्हणजे व्हॅल्यू जी आहे तीच राहणार. काय आहे व्हॅल्यू? 4. इन केस सपोज हे असतं, फक्त लक्ष द्या, हे असं असतं तर काय केलं असतं? 4x - y असं काहीतरी आलं असतं आपलं डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर. तर मी काय केलं असतं? एक्सच्या जागी काय लिहिलं असतं? 2 लिहिलं असतं आणि वायच्या जागी काय लिहिलं असतं? -1 लिहिलं असतं आणि ते सोडवलं असतं. ती म्हणजे काय झाली असती? डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू या दिलेल्या पॉइंटला. ठीक आहे, आता आपल्या डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर मध्ये ना एक्स आहे ना वाय आहे, त्यामुळं व्हॅल्यू काय बदलणार नाही. काय येणार? 4. पण एक लक्षात ठेवा, त्याला आर एज्युम करायचं. ठीक आहे, नेक्स्ट आता कोणाची व्हॅल्यू शोधायची आहे? डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स डेल वाय. आणि त्याला काय अज्युम करायचं आहे आपल्याला? एस. ठीक आहे, काय करणार आता? याच्यामध्ये जिथं जिथं एक्स असेल तिथं 2 लिहिणार,
जिथं y असेल तिथं -1 लिहिणार. मग याच्यामध्ये पण x आणि y नाहीये, त्यामुळं जी व्हॅल्यू आहे तीच लिहिणार. काय येणार व्हॅल्यू 2. ठीक आहे. आता राहिलं लास्ट कोण, डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर. याच्यामध्ये पहिला याला आपण काय अज्युम करणार, टी. सिंपल अझम्पशन आहे, आर एस टी जसे अल्फाबेट येतात सिक्वेन्सली तसंच. ओके. आता डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय स्क्वेअर मध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथं 2 लिहू, जिथं वाय आहे तिथं -1 लिहू. आहे का एक्स आणि वाय? नाही आहे, त्यामुळे व्हॅल्यू बदलणार का? नाही. सो 4. ठीक आहे. सो ज्यावेळी मी पॉइंट सबस्टिट्यूट केला आर एस टी मध्ये त्यावेळी मला या व्हॅल्यू मिळालेत 4, 2, 4. ठीक आहे. ही झाली स्टेप नंबर 3. आलेला पॉइंट एक येईल किंवा 2 येतील, जे पॉइंट येतील ते काय करायचे आहेत, या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट करायचे आणि त्याला काय अज्युम करायचं आहे, आर एस आणि टी. सो स्टेप 3 कंप्लीट झाली. ठीक आहे. आता स्टेप नंबर 4 काय आहे बघा. स्टेप 4 ला काय करायचं आहे आपल्याला, आर टी मायनस एस स्क्वेअर ची व्हॅल्यू शोधायची आहे आणि त्याच्यावरून आपण ठरवणार की दिलेल्या फंक्शनला मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू एक्झिस्ट होते की नाही. मग आता ती कशी ठरवायची बघा. जर आर टी मायनस एस स्क्वेअर ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे एखादा पॉझिटिव्ह नंबर आला तर काय म्हणायचं, त्या फंक्शनला एक्स्ट्रीमम व्हॅल्यू एक्झिस्ट होते. मग आता एक्स्ट्रीमम व्हॅल्यू म्हणजेच काय, एकतर मॅक्झिमम किंवा मिनिमम. कधी एक्झिस्ट होते, जर आर टी मायनस एस स्क्वेअर ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, ग्रेटर दॅन 0 आली, तरच एक्स्ट्रीमम व्हॅल्यू एक्झिस्ट होणार आणि मग आपण पुढे सोडवणार. ओके. आता ती एक्स्ट्रीमम व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू आहे का मिनिमम व्हॅल्यू आहे हे कशावरून ठरवायचं, आर वरून. ठीक आहे. जर आर टी मायनस एस स्क्वेअर पॉझिटिव्ह आला तरच मला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू मिळवणार. ती कशी मिळवायची आहे, आर वरून. ठीक आहे. आता आर जर निगेटिव्ह असेल म्हणजे लेस दॅन 0 असेल तर मला फंक्शनची कुठली व्हॅल्यू मिळणार, मॅक्झिमम व्हॅल्यू. निगेटिव्ह असेल आरचं आन्सर तर कुठली व्हॅल्यू मिळणार, मॅक्झिमम व्हॅल्यू त्या पॉइंटला. आणि आर ची जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, ग्रेटर दॅन 0 असेल तर मला फंक्शनची कुठली व्हॅल्यू मिळणार, मिनिमम व्हॅल्यू. ओके. हे लक्षात ठेवा, कधी एक्स्ट्रीमम व्हॅल्यू एक्झिस्ट होते आणि कोणती एक्स्ट्रीमम व्हॅल्यू मिळते. कधी एक्स्ट्रीमम व्हॅल्यू एक्झिस्ट होते, जर आर टी मायनस एस स्क्वेअरचा आन्सर पॉझिटिव्ह असेल तर. आता कुठली एक्स्ट्रीमम व्हॅल्यू मिळते हे कशावरून ठरवायचं, आर वरून. जर आर निगेटिव्ह असेल तर कुठली एक्स्ट्रीमम व्हॅल्यू मिळणार, मॅक्सिमम. आणि आर जर पॉझिटिव्ह असेल तर कुठली एक्स्ट्रीमम व्हॅल्यू मिळणार, मिनिमम. ठीक आहे. लक्षात आलंय. कशावरून ठरवायचंय, आर टी मायनस एस स्क्वेअर वरून. पॉझिटिव्ह आला तर एक्स्ट्रीमम. पुढे बघा काय सांगितलंय, जर आर टी मायनस एस स्क्वेअर लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आला तर आपल्याला एक्स्ट्रीमम व्हॅल्यू मिळत नाही. सो फंक्शन हॅज नो एक्स्ट्रीमम व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट. म्हणजे आपलं एक्झाम्पल इथंच संपणार, पुढे सोडवायचं नाही. एक्स्ट्रीमम व्हॅल्यूच नाही आहे म्हणजे मॅक्झिमम किंवा मिनिमम काहीही मिळणार नाही. आणि जर आर टी मायनस एस स्क्वेअरचा आन्सर 0 आलं तर आपण काय म्हणणार आहे, ही केसच डाऊटफुल आहे आणि नीड्स फर्दर इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे आपण पुढे काही सोडवणार नाही. इथं पण आपली एक्झाम्पल संपणार. फक्त आपण एक्झाम्पल मध्ये मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू कधी शोधणार, जर आर टी मायनस एस स्क्वेअरचा आन्सर पॉझिटिव्ह असेल तर. ठीक आहे. सो आपण आता स्टेप नंबर 4 कंप्लीट करूया. ओके. स्टेप नंबर 4 काय करायचं आहे, स्टेप नंबर 4 ला कोणाची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, आर टी मायनस एस स्क्वेअर याची व्हॅल्यू चेक करायचा. आता सगळा खेळ या आर टी मायनस एस स्क्वेअरचाच आहे. याच्यावरूनच आपण ठरवणार एक्स्ट्रीमम व्हॅल्यू एक्झिस्ट होते की नाही. ठीक आहे. आता आर ची व्हॅल्यू काय आले बघा, 2 - 1 या पॉइंटला आर ची व्हॅल्यू काय आले, 4. ठीक आहे. 4 ब्रॅकेट मध्ये लिहा, इनटू टी ची व्हॅल्यू काय आले बघा, 2 - 1 या पॉइंटला ती पण 4च आहे. ठीक आहे. देन मायनस 2 - 1 या पॉइंटला एस ची व्हॅल्यू काय आहे, 2. आणि आपल्याला त्याचा काय घ्यायचं आहे, स्क्वेअर. ओके. इक्वल टू, सोडवूया. लक्षात आले ना, आर ची व्हॅल्यू 4 इंटू टी ची व्हॅल्यू 4 मायनस एस ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर. मग 4 चौक किती येतं, 16 वजा 2 चा स्क्वेअर म्हणजे किती, 4.
मग 16 मायनस 4 म्हणजे काय 12. सो बघा आर टी मायनस एस स्क्वेअरची व्हॅल्यू आली 12. मग ही काय आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. मग मी मगाशी सांगितलंय जर आर टी मायनस एस स्क्वेअरची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर आपण काय म्हणणार आहे, त्या फंक्शनला एक्स्ट्रीमम व्हॅल्यू एक्झिस्ट होणार. सो द फंक्शन हॅज एक्स्ट्रीमम व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला अजून हे पुढं सोडवावं लागेल. आता ती एक्स्ट्रीमम व्हॅल्यू कुठली आहे, मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि ते ठरवण्यासाठी आपण कुठला फॅक्टर वापरतो, आर. ओके, सो आपल्याला कळालंय की आता या फंक्शनला एक्स्ट्रीमम व्हॅल्यू मिळणार आहे, एकतर मॅक्झिमम मिळणार आहे का मिनिमम मिळणार आहे, ते कशावरून ठरवायचं असतं, आरच्या व्हॅल्यूवरून. सो आर ची व्हॅल्यू 2 मायनस 1 या पॉइंटला किती आले बघा, आर ची व्हॅल्यू 2 मायनस 1 पॉइंट हा सबस्टिट्यूट केल्यानंतर किती आले 4. ठीक आहे, मग ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, ऑब्विसली कळतं ना, पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. मग काय सांगितलंय, जर आर ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 किंवा पॉझिटिव्ह असेल तर फंक्शनला कुठली व्हॅल्यू मिळणार. सो द फंक्शन विल हॅव विच व्हॅल्यू, मॅक्झिमम और मिनिमम, उलट असतं, पॉझिटिव्ह असेल तर मला कुठली व्हॅल्यू मिळणार, उलटी म्हणजे काय असणार, मिनिमम व्हॅल्यू. ओके, सो क्लिअर झालं. एक्स्ट्रीमम व्हॅल्यू कधी एक्झिस्ट होते, जर आर टी मायनस एस स्क्वेअरचा आन्सर पॉझिटिव्ह येत असेल. मग ती एक्स्ट्रीमम व्हॅल्यू कुठली आहे हे शोधायचं असेल तर काय करायचं, आर चेक करायचं. आर काय आलाय 4, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे फंक्शनला कुठली व्हॅल्यू मिळणार, मिनिमम व्हॅल्यू. आर जर निगेटिव्ह असता तर फंक्शनला कुठली व्हॅल्यू असती, मॅक्सिमम व्हॅल्यू. ठीक आहे, सो क्लिअर झालं. आर 4 आहे, पॉझिटिव्ह आहे, सो मला मिनिमम व्हॅल्यू मिळणार. आता काय करायला पाहिजे, ती मिनिमम व्हॅल्यू शोधायला पाहिजे, म्हणजे नेक्स्ट स्टेपला आपल्याला जायला पाहिजे, शेवटच्या स्टेपला. ओके, आता शेवटची स्टेप नंबर 5, काय करायचं आहे, मला त्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करायची, आता ही मिनिमम व्हॅल्यू कुठल्या पॉइंटला एक्झिस्ट होणार आहे, 2 मायनस 1 या पॉइंटला. सो काय करायचं, हा जो पॉइंट आहे 2 मायनस 1 हा कुठे सबस्टिट्यूट करायचा, दिलेल्या फंक्शन मध्ये, इन इक्वेशन 1. आपण दिलेल्या फंक्शनला ऑलरेडी इक्वेशन नंबर 1 ऍज्युम केलंय बघा, एफ ऑफ एक्स वाय ला 1 ऍज्युम केलं. याची मला आता कुठली व्हॅल्यू मिळणार आहे, मिनिमम व्हॅल्यू मिळणार आहे. कशी मिळणार, तो जो पॉइंट आहे 2 मायनस 1 तो काय करायचा, दिलेल्या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करायचा. ठीक आहे, करूया मग सबस्टिट्यूट. दिलेलं फंक्शन मी घेतो, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू, मला याची मिनिमम व्हॅल्यू मिळणार आहे. सो मी सिम्बॉल व्यवस्थित लिहितो याचा, एफ ची मला कुठली व्हॅल्यू मिळणार आहे, मिनिमम व्हॅल्यू, म्हणून लिहिताना मी कसं लिहितो, एफ मिनिमम. कशी कॅल्क्युलेट करायची, या फंक्शन मध्ये तो पॉइंट सबस्टिट्यूट करायचा. कुठला पॉइंट आहे, 2 मायनस 1, म्हणजे एक्सच्या जागी काय लिहायचं 2, वायच्या जागी काय लिहायचं -1. ठीक आहे, ब्रॅकेट यूज करायला विसरू नका. सो एक्सच्या जागी 2 स्क्वेअर प्लस 2 इंटू परत एक्स, एक्सच्या जागी काय लिहिणार 2 इंटू वाय, वायच्या जागी काय लिहिणार -1. ओके, दिलेल्या फंक्शन मध्ये आपण हे सबस्टिट्यूशन करतोय. परत वाय, वायची व्हॅल्यू काय आहे -1, ब्रॅकेटमध्ये लिहा. निगेटिव्ह नंबर ऑलवेज ब्रॅकेटमध्ये लिहायचे. -6 इंटू एक्स, परत एक्सची व्हॅल्यू काय असते 2 असते. ठीक आहे, लक्षात आलं. कशी कॅल्क्युलेट करायची, मिनिमम किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू. मिनिमम व्हॅल्यू ज्या पॉइंटला मिळाले तो पॉइंट दिलेल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचं, दिलेल्या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे, आता हे सोडवूया. आयदर तुम्ही कॅल्क्युलेटर वापरून डायरेक्ट सोडवू शकता किंवा 1 बाय 1 सोडवला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कॅल्क्युलेटर एक्झाम मध्ये अलाउड आहे, सो बेटर आपण कॅल्क्युलेटर यूज केलेला चांगला आहे, डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळून जाईल. ओके, बघा आता आपण कॅल्क्युलेटर मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 2 इंटू 2 स्क्वेअर, आता 2 स्क्वेअर म्हणजे मला माहिती आहे 4, 4 ने 2 ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार 8, प्लस
2 इंटू 2 4 इंटू -1 म्हणजे काय -4. नेक्स्ट प्लस -1 चा स्क्वेअर म्हणजे 1 1 इंटू 2 2 प्लस 2 आणि शेवटी -6 इंटू 2 म्हणजे काय 12 इक्वल टू काय आलं -6. सो आपल्याला फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू मिळाली. काय आली ती -6 आणि हेच आपलं काय आहे फायनल आन्सर आहे. फायनल आन्सरला ऑलवेज लक्षात ठेवा हायलाइट करायला विसरायचं नाही. जे पण तुम्ही आन्सर्स कॅल्क्युलेट करताय ते हायलाइट करा. सो आपलं आन्सर कंप्लीट झालं. काय सांगितलं होतं मला फाइंड दी लोकल मॅक्झिमा ऑर मिनिमा. मॅक्झिमम किंवा मिनिमम जी काही व्हॅल्यू येते फंक्शनची ती कॅल्क्युलेट करा. सो आपल्याला कुठली व्हॅल्यू मिळाली मिनिमम व्हॅल्यू मिळाली. कुठल्या पॉइंटला 2 -1 या पॉइंटला किती आली ती -6. सो बघा हे एवढं सोपं एक्झाम्पल आहे जे एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी विचारलं जातं डिप्लोमाला. आणि बीटेक किंवा बीएससी चे जर पेपर्स असतील तर त्याच्यामध्ये 6 मार्काला हे विचारलं जातं. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅक्झिमा किंवा मिनिमा व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबलसाठी हे लक्षात आलं असेल. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.